तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास व्हावा, त्याचं चिंतन व्हावं म्हणून आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम फेसबुक लाईव्ह पेज हे आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. समर्थकृत लघुकाव्यांचा आपण विचार करतो आहोत आणि त्यामध्ये सध्या आपण समर्थांच्या 21 समासी दासबोध याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. या 21 समासी दासबोधातील 5वा समास सत्शिष्य लक्षण नावाने असलेला आणि सध्या आपल्याला असत्शिष्य लक्षण वर्णन करून सांगणाऱ्या ओव्यांचं चिंतन आपण करतो आहोत. काल आपण ओवी क्रमांक 75 पर्यंत या 5व्या समासातील ओवी क्रमांक 75 पर्यंत आपण विचार केला होता. पुढच्या ओव्यांचा अभ्यास आपण आज करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. ऐसे केले गुरु उदंड, शब्द शिकला पाषांड, झाला तोंडाळ तरमुंड, महापाषांडी श्रीराम. घडिये करडे आणि पडे, घडिये एक वैराग्य चढे,
घडिये एक अहंभाव जडे ज्ञाते पणाचा श्रीराम. घडिये एक विश्वास धरी सवेच घडिये एक गुरगुरी. ऐसे नाना छंद करी पिसाट जैसा श्रीराम. काम क्रोध मद मत्सर लोभ मोह नाना विकार. अभिमान कापट्य तिरस्कार हृदयी नांदती श्रीराम. अहंकार आणि देहपांग अनाचार आणि विषयसंग. संसार प्रपंच उद्वेग अंतरी वसे श्रीराम. जो दांभिक शिष्य आहे, ज्याला आध्यात्मिक विचारांचा लवलेश देखील नाहीये, जो प्रपंचात लिप्त आहे, देहबुद्धीमध्ये आसक्त आहे, हे जग म्हणजे केवळ सर्वस्व आहे, माझी बायको माझी मुलं एवढंच माझा संसार आहे, आणि त्यासाठी या सगळ्या जीवाचा आटापिटा करणारा जो माणूस आहे, त्याचं वर्णन समर्थांनी या ओव्यांमध्ये केलेलं आहे. आपण पाहिलं काल की भाव आणीला जायाचा मंत्र घेतला गुरुचा, शिष्य झाला 2 दिवसांचा मंत्रा कारणे. मी कुणाचा तरी अनुग्रहित आहे असं दाखवण्यासाठी लोकांना ती भुरळ पडावी, लोकांना वाटावं की अरे या सत्पुरुषांचा हा अनुग्रहित आहे, दीक्षा घेतलेला आहे, त्यांचा सत्शिष्य आहे, असं एक वातावरण निर्मिती करावी म्हणून तो काय करतो की शिष्य झाला 2 दिवसांचा मंत्रा कारणे, नॉमिनल एक स्टिकर लावण्यापुरतं. ऐसे केले गुरु उदंड. एक 7-8 खालचा प्रसंग आहे. माझ्यासोबत म्हणजे माझे अभ्यासार्थी, तेव्हा मी पत्रद्वारा दासबोध अभ्यासचा समीक्षक होतो आणि ते ॲडव्होकेट होते. ते मला फोटो पाठवायचे गडावरचे. गडावर जाऊन आलो, या उत्सवाला गेलो, त्या उत्सवाला गेलो, या सत्संगाला गेलो, ते सांगायचे, फोन करायचे. पण त्यांनी मध्येच अभ्यास सोडून दिला. 3ऱ्या वर्षी काहीतरी त्यांनी अभ्यास सोडून दिला. मग बरेच वर्षात काही भेट नाही, गाठ नाही. आणि आत्ता 1 वर्ष 1.5 वर्षाखालची गोष्ट आहे. सहज संदर्भ मिळाला, मी त्यांना फोन केला, म्हटलं कुठे आहात सध्या, काय चाललंय काय नाही. तेव्हा ते म्हणाले की मी श्री 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 रविशंकरजींच्या त्यांचे जे कोर्सेस असतात त्या कोर्सेसचा मी ट्रेनर आहे म्हणाले. म्हटलं समर्थांच्या वाङ्मयाचा तुम्ही अभ्यास करत होता, समर्थांच्या वाङ्मयाचाही बराचसा उपयोग तिकडे होतो. ते म्हणाले आता सगळं विसरलो म्हणाले मी. ते समर्थ जे वर्णन या ओवीमध्ये करतायत, ऐसे केले गुरु उदंड, शब्द शिकला पाषांड, जाला तोंडाळ तरमुंड महापाषांडी. महाविशेषण लावलंय. असा जो माणूस आहे तो दर 4-5 वर्षानंतर त्याचे गुरु बदलत राहतो. इकडं नाही ठीक वाटलं तिकडे जायचं, तिकडं नाही ठीक वाटलं इकडे जायचं, अजून 3रीकडे जायचं. काय त्यांना भुरळ पडते माहिती नाही. आणि ते सांगतात, परमपूजनीय आप्पांच्या बाबतीत घडलेला प्रसंग आहे. त्यांनी सांगितलेलं एक उदाहरण आहे. एक बाई होत्या, पूजनीय दादांनी विष्णू सहस्रनाम सांगितलं, त्याचं विवरण केलं. पूजनीय दादा म्हणजे परमपूजनीय दासगुणू महाराज. त्यांनी सांगितलेल्या विष्णू सहस्रनामाची या बाईंना काही प्रचिती आली नाही. काय सांगितलं असेल की बाबा तुम्ही वर्षभर विष्णू सहस्रनाम म्हणा, एवढे पाठ करा, तेवढे पाठ करा. कारण
पूजनीय दादांचा किंवा पूजनीय आप्पांचा, दासगुरू महाराज किंवा स्वामी वरदानंद भारती यांचा विष्णू सहस्रनामावर फार भर आहे. काल अक्षय तृतीया होती आणि पूर्वजांना उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पाठ केले पाहिजेत, असा एक संदर्भ मला काल सापडला. विष्णू सहस्रनाम खूप महत्त्व आहे त्याला. मी आपल्याला मागे सांगितलेलं आहे. पूजनीय दादांना, दासगुरू महाराजांना कुणीतरी विचारलं, त्यांच्या चरित्रातला प्रसंग आहे की दादा तुमची साधना कोणती? तेव्हा दासगुरू महाराज म्हणाले, माझ्या आयुष्यात मला जशी समज आलेली आहे, मला जसं समजतंय तसं माझ्या आयुष्यात एकही दिवस असा गेला नाही की ज्या दिवशी मी विष्णू सहस्रनामाचे 12 पाठ केले नाहीत. आणि विष्णू सहस्रनामाच्या महतीची कथा किंवा तो प्रसंग, घडलेला प्रसंग स्वामी वरदानंद भारतींच्या नातीच्या बाबतीत, तोही मी आपल्याला मागे सांगितलेला आहे. तर पूजनीय आप्पांनी असं सांगितलं की त्या बाईंना प्रचिती आली नाही. त्यांनी ते विष्णू सहस्रनाम दादांचं सोडलं आणि दुसरं कोणीतरी त्यांना सांगितलं की मी सांगतो त्याप्रमाणे विष्णू सहस्रनामाचे पाठ करा म्हणजे तुम्हाला प्रचिती येईल. त्यांनी हे सोडलं आणि तिकडे गेल्या. समर्थ इथं ते वर्णन करतायत, ऐसे केले गुरु उदंड. दर 2-4 वर्षाला गुरु बदलत जायचे. त्या गुरूंनी जे काही सांगितलेलं असेल, शब्द शिकला पाषांड, आणि या शब्दाच्या भांडवलावर तो कसा झालाय? झाला तोंडाळ तरमुंड महापाषांडी. पुढे समर्थ म्हणतात, घडी एक रडे आणि पडे, घडी एक वैराग्य चढे, घडी एक अहंभाव जडे, ज्ञातेपणाचा श्रीराम. घडी एक रडे आणि पडे, घडी एक वैराग्य चढे, ही सगळी तो सोंग करतो. तो दाखवतो लोकांना की मी त्यांच्या किती जवळ आहे, मला कशा सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत, मी आत्मज्ञानी आहे. अशी ती सगळी नाटकं करण्यामध्ये तो माहीर आहे. घडी एक विश्वास धरी, सवेच घडी एक गुरगुरी, ऐसे नाना छंद करी पिसाट जैसा. पिसे लागल्याप्रमाणे, वेड लागल्याप्रमाणे. घडी एक विश्वास धरी, आपल्या गुरूंबद्दल, गुरूंच्या वचनांवर तो निष्ठा दाखवतो, गुरूंबद्दल आदर दाखवतो. पण त्याच्या मनासारखं नाही काही झालं किंवा गुरूंनी जर त्याला तसा प्रतिसाद नाही दिला तर तो शांत बसत नाही. किंवा सद्गुरूंची इच्छा मोठी आहे, त्यांना जे वाटतंय तेच बरोबर आहे असं त्याला वाटत नाही. तो काय करतो? सवेच घडी एक गुरगुरी, त्यांच्या अंगावर धावून जातो, त्यांच्यावर गुरगुरतो. गुरगुरणे हा शब्द कुत्र्यासाठी आहे. खरं तर रामकृष्ण परमहंस म्हणतात, सद्गुरु के द्वार पे कुत्ते जैसा पडे रहो. मालकांनी लाद घातली तरी कुत्रा हलत नाही, त्यांनी जेवायला दिलं तरी हलत नाही, नाही दिलं तरी हलत नाही. तेवढी निष्ठा पाहिजे. पण हाच जो श्वानाप्रमाणे पडून राहावा असं ठाकूरजी सांगतात, पण हाच काय करतोय? श्वानाप्रमाणे पडून न राहता त्यांच्यावर गुरगुरतो, सद्गुरूंवर. कारण त्याच्या मनाप्रमाणे होत नाही. आणि मनाप्रमाणे नाही झालं की मग चीड येते, मग वैताग येतो, क्रोध येतो, मनात काम उठतो, मद, मत्सर, मोह, सगळ्या गोष्टी एका पाठोपाठ येतात. समर्थ म्हणतात, पिसाट जैसा, पिस लागल्यासारखं, वेड लागल्यासारखं असे चाळे तो करतो.
काम क्रोध मद मत्सर लोभ मोह नाना विकार. हे षड्रूपी आहेत. काम क्रोध मद मत्सर लोभ आणि मोह याच्यासोबत अनेक विकार ते जन्माला घालतात. असं असताना सुद्धा समर्थांनी तिसऱ्या चरणामध्ये जो शब्द वापरलाय तो विशेष आहे. तिकडे आपलं लक्ष पाहिजे. एवढे दुर्गुण असताना सुद्धा अभिमान कापट्य तिरस्कार हृदयी नांदती. आता षड्रिपूंची काय कमी झाली म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्या मनामध्ये ज्या दुर्गुणांचा त्याग करायला पाहिजे उलट त्या दुर्गुणांबद्दल त्याला अभिमान वाटतो. अभिमान कापट्य तिरस्कार हृदयी नांदती. अजून भरीला दुसऱ्याबद्दल मनात कपट करणे, त्यांचा तिरस्कार करणे, मत्सर करणे, अहंकार आणि देहपांग. आता या दोन गोष्टी आहेत. अहंकार आपल्या बुद्धीचा, आपल्या बळाचा, आपल्या पैशाचा, शारीरिक क्षमतेचा, सौंदर्याचा, कशाचा अहंकार असेल माणसाला सांगता येत नाही. 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मित्राचे वडील गेले म्हणून आम्ही अंत्यविधीला गेलो. ते सकाळची वेळ होती. आम्ही गेलो 9च्या दरम्यान वगैरे. ते सगळं बांबू वगैरे आणले, ते सगळं बांधलं. त्यामध्ये ते आता ते शेव ठेवलंय, त्यावर प्रेट ठेवलंय आणि ते बांधाबांधी चालू आहे. खांद्यावर उचलल्यानंतर पडू नये, लुंडकवू नये म्हणून ते दोऱ्यांनी बांधतात. एक जण पुढे आले, त्यांनी घेतल्या सुतळ्या, करकचून इकडे बांध तिकडे बांध तिकडे बांध केलं. कुणाचं ऐकत नव्हते ते. सगळं बांधलं 5 मिनिटात आणि उठताना म्हणाले 80 नेलेत म्हणले. हा 81 आहे. माणसाला कशाचा अहंकार आहे? या गोष्टीचा सुद्धा अहंकार असावा. किती तिरड्या बांधल्यात याचा अहंकार. मानवी मन मोठं विचित्र आहे. कुठं भरीला घालील याचा नेम नाही. भले भले भरंगळता तो. समर्थ म्हणतात अहंकार आणि देहपांग, अनाचार आणि विषय संग, संसार प्रपंच उद्वेग अंतरी वसे. अनेक दुर्गुण त्याच्या अंगात भरलेले. अहंकारी आहे, देहबुद्धीत रमणार आहे, अनाचार आणि विषयांचा संग. किती दुर्गुणांची खचाखच भरून ठेवले समर्थांनी. याला सशिष्य म्हणणं तर फार लांब राहिलं. शिष्य तरी म्हणता येईल का? का वर्णन केलं असेल समर्थांनी? समासाचं नाव आहे सत्शिष्य लक्षण. आणि हे सगळं वर्णन कुणाचं आहे? प्रापंचिक माणूस सुद्धा एवढ्या दुर्गुणांनी भरलेला नसतो. संसार प्रपंच उद्वेग हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे वर अहंकारी माणूस आहे, माझ्या एवढा कुणीच नाही आहे, त्याला ताठ आहे. पण उद्वेग कशाचा आहे? जो एवढा अहंकारी आहे, बलवान आहे, दुर्गुणांनी खचाखच भरलेला आहे, त्याला उद्वेग व्हायचं काय कारण आहे? समर्थ म्हणतात संसार प्रपंच उद्वेग. संसार प्रपंचातला उद्वेग त्याला सुटत नाही. तो किती अहंकारी बाहेर असेल, किती दुर्गुणांनी भरलेला असेल, पण तो प्रपंचात आहे, संसारात आहे. त्यातून निर्माण होणारे जे विषाद आहेत ते त्याला सुखासुखी राहू देत नाहीत. तो दुसऱ्यांना उद्वेग आणतोय, याला उद्वेग आणण्यासाठी याचा संसार आणि प्रपंच पुरे.
दीर्घसूत्री कृतघ्न पापी, कुकर्मी कुतर्की विकल्पी, अभक्त अभाव शीघ्र कोपी, निष्ठूर परघातक श्रीराम. आज सकाळी मी एक सिरियल पाहत होतो. मी काही असा रेग्युलर सिरियल पाहत नाही, पण लागलेलं होतं म्हणून पाहत होतो. ती स्वामी समर्थांवरची मालिका आहे. त्यामध्ये जिथे रामाचार्य नावाचं जे एक पात्र आहे, ही ओवी मी नुकती वाचली आणि समोर जाऊन बसलो. मी म्हणलं यातला एकही दुर्गुण असा नाहीये की तो रामाचार्याच्या मनामध्ये आहे, नाहीये असा. हे सगळे त्या रामाचार्यामध्ये ठासून भरलेले. दीर्घसूत्री, विलंब लावतो, कृतज्ञ आहे, पापी आहे, कुकर्मी आहे, कुतर्की आहे, अनेक तर्क लावतो, लोकांना भरीला घालतो, संसारांचा उच्छाद मांडला त्यांनी अनेक जणांच्या, लोकांकडनं लुबाडून घेतो, विकल्पी, मनामध्ये अनेक विकल्प निर्माण करतो, नवरा बायकोच्या मनात विकल्प निर्माण करतो, राजाच्या मनात विकल्प निर्माण करतो, सरदाराच्या मनात विकल्प निर्माण करतो, अभक्त, अभाव, शीघ्र कोपी, निष्ठूर परघातक, दुसऱ्याचा घात करतो, अत्यंत निष्ठूर आहे, मानवी संवेदना त्याला नाहीच असं त्याचं वर्तन आहे. अशी माणसं सुद्धा या जगात आहेत. आपल्याला कदाचित त्यांचा संसर्ग नाही झालेला, आपल्याला कदाचित त्यांचा संपर्क नाही आलेला. कारण काय? समर्थांसारखं आम्ही फिरलो नाही. समर्थांनी भारताची परिक्रमा केली. त्या काळामध्ये सुलतानी आणि अस्मानी संकटांनी कहर केलेला होता. त्यावेळी समर्थांना अशी माणसं जागोजागी दिसली असतील. देवाच्या नावाखाली त्यांनी उच्छाद मांडलाय, संप्रदाय उभे केलेत. अशा पद्धतीनं समर्थ जे त्यांनी अनुभवलं, त्यांच्या प्रचितीला आलं, त्याचं वर्णन केलेलं आहे. पुढे समर्थ म्हणतायत, हृदय शून्य आणि आळसी. हृदय शून्य म्हणजे त्याला कसली भावना नाहीये, पाषाणासारखा आहे, कठोर. हृदय शून्य आणि आळसी, अविवेकी आणि अविश्वासी. स्वतःला विवेक नाही, दुसऱ्याने कुणी सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. अधीर, अविचार, संदेहासी दृढ धरता. इथं संदेहासी दृढ धरता हा शब्द महत्वाचा आहे. असा दुर्गुणांनी भरलेला जो हा माणूस आहे, त्याच्या मनामध्ये इतरांच्या बाबतीत जे संदेह आलेले आहेत, जे संशय आलेले आहेत, तो त्यांना घट्ट पकडून ठेवतो. उलट त्या संदेहाला, त्याच्या मनामध्ये जे एखादा विकार प्रबळलाय, त्याला तो खतपाणी घालत राहतो. प्रापंचिक माणूस सुद्धा एवढा खालच्या पातळीवर जाणार नाही. याला शिष्य कसं म्हणायचं? आशा, ममता, तृष्णा, कल्पना, कुबुद्धी, दुर्वर्ती, दुर्वासना, अल्पबुद्धी, विषय कामना, हृदयी वसे श्रीराम. त्याच्या हृदयामध्ये माणुसकी नाहीये, त्याच्या हृदयामध्ये दया नाहीये, क्षमा नाहीये, उदात्त भाव नाहीये. पण त्याच्या हृदयामध्ये काय वसे? समर्थ म्हणतात, अल्पबुद्धी आणि विषय कामना. काय विषयांचं चिंतन, ते मात्र त्याच्या अंतःकरणात आहे, त्याच्या हृदयामध्ये आहे. आशा, ममता, तृष्णा, कल्पना, कुबुद्धी, दुर्वर्ती, दुर्वासना, या दुर्गुणांची यादी करायला पाहिजे. कुठून सुचले समर्थांना हे सगळे दुर्गुण? एकही असा दुर्गुण आता आपल्याला सापडणार नाही की याच्यामध्ये ॲडिशन करावं.
एवढी मोठी लांब लचक यादी समर्थांनी दिली आहे. ईशणा असूया तिरस्कारे, निंदेस प्रवर्ते आदरे, देहाभिमाने हुंबरे, जाणपणे श्रीराम. तो देहबुद्धीत रमलेला आहे. त्यामुळे समर्थ या ठिकाणी म्हणतात देहाभिमाने हुंबरे, आणि नुसता हुंबरत नाहीये, जाणपणे, जाणीव ठेवून आपण कुणाच्या अंगावर धावून जातो आहोत. समोरचा माणूस किती सत्शील वृत्तीचा आहे, किती सदाचारी आहे, हे त्याला माहिती आहे, पण तो त्याची किंमत करत नाही. तो त्याच्या अंगावर धावून जातो, गुरगुरतो. ईशणा असूया तिरस्कारे. असूया दुसऱ्याबद्दलचं चांगलं झालेलं त्याला पाहत नाही. ईशणा आपण काल पाहिले आहेत परवा. दारेशणा, वित्तेशणा, लोकेशणा. कुणी दारेशणेमध्ये बुडाला, कुणी वित्तेशणेमध्ये बुडाला. त्यातून सुटण्याची शक्यता आहे. दारेशणा आणि वित्तेशणा यातून सुटण्याची मागे पुढे शक्यता आहे, परंतु जर एकदा लोकेशणा जर जडली तिथून सुटका नाही आहे. कारण वित्तेशणा किंवा दारेशणा ही आयुष्याच्या किंवा वयाच्या एका टप्प्यापर्यंत वाढत जाते. स्त्री सुखाची लालसा ही एका वयापर्यंत वाढत जाते. त्या वयामध्ये तो पाहिजे तसं तो काय करील. वित्तेशणा, पैसा मिळवायचा आहे, मग तो व्यवसायात असेल, नोकरीत असेल, कुठल्या कामावर असेल, पैसा मिळवण्यासाठी तो काहीही करील. त्याला एकदा ती नशा डोक्यात चढली तर. पण एका वयाच्या नंतर, जीवनातल्या एका टप्प्यानंतर या दोन्ही गोष्टी लहान आळती. समर्थांचा दासबोधातला शब्द आहे, शरीर आणि बुद्धी लहान आळती. वय झाल्यानंतर मनुष्य वृद्ध व्हायला लागला की शरीर आणि बुद्धी कमी पडतात, त्यांची कार्यक्षमता कमी होते. लहान आळती म्हणजे 5.5 फुटाचा माणूस 2.5 फूट होतो का? तसं नाही आहे. स्मरण राहत नाही. जेवढं काम तू करत होता मागे तेवढं आता करता येत नाही. थकायला होतंय, दमायला होतंय. दारेशणा आणि वित्तेशणा या गोष्टीतून मुक्तता मिळू शकेल, पण लोकेशणातून मुक्तता मिळणे शक्यच नाही. म्हणून ती लागताच कामा नये. पारमार्थिक क्षेत्रामध्ये मी अनेक लोकांना पाहतो, त्यांचा अभ्यास आहे, त्यांची विद्वत्ता आहे, त्यांचं ज्ञान प्रकांड पंडित आहेत, पण माझा उल्लेख नाही केला, माझा फोटो नाही छापला, मला बसायला जागा नाही दिली, माझा आदर नाही केला, माझा सन्मान नाही केला, मला हे नाही दिलं, मला ते नाही दिलं. या गोष्टी सुटत नाहीत. आणि उलट काय होतंय की जसं जसं वय वाढत जाईल आणि जर ही एकदा खोड लागली माणसाला, तर ते वय जसं वाढत जाईल तशा ही जी लोकेशन आहे ती पण वाढत जाते. कारण त्यात एक भर पडते, माझं वय. एवढी वर्ष झालं मी अभ्यास करतो आहे, एवढी वर्ष झाली मी समर्थांच्या वाङ्मयाचं चिंतन करतो आहे, माझं वय एवढं आहे. ती लोकेशना वाढत जाते. पुढे समर्थ म्हणतात, क्षुधा तृष्णा आवरेना, निद्रा सहसा धरेना, कुटुंब चिंता ओसरेना, भ्रांती पडिली श्रीराम. क्षुधा तृष्णा आवरेना, निद्रा सहसा धरेना. या 3 गोष्टी आहेत. भूक लागली, पोटात वडवानं उठतो. मी कित्येक लोकांना पाहिलेले, भूक लागली आणि त्यांना जर वेळेवर जेवण मिळालं नाही तर ते एकदम तापट होतात.
त्यांचा कंट्रोल राहत नाही. तहान लागली, पाणी प्यायचंय, घसा कोरडा पडला, ओरडतात. क्षुधा, तृष्णा आणि निद्रा, झोप यांना आवरता येत नाही. असा हा दुर्वर्तनी व्यक्ती आहे. समर्थ म्हणतायत, कुटुंब चिंता ओसरेना, भ्रांती पडिली. जसं वर सांगितलंय, संसार प्रपंच उद्वेग अंतरी बसे ओवी क्रमांक 80 मध्ये, तसं या ठिकाणी समर्थ ओवी क्रमांक 85 मध्ये म्हणतात, कुटुंब चिंता ओसरेना. मुलं आहेत, त्यांची शिक्षण राहिली आहेत, शिक्षण झाली आहेत, अजून नोकऱ्या मिळत नाही आहेत. नोकऱ्या मिळाल्या, मुली मिळत नाही आहेत. मुलीला जावई चांगला मिळत नाहीये. कशी तरी लग्न झाली, त्यांचे स्वभाव जुळत नाहीयेत. स्वभाव जुळले, पुढे नातवंड होत नाहीयेत. एक व्यथा आहे का मला सांगा तुम्ही प्रपंचामध्ये? संसार संगे सुख झाले, ऐसे ऐकिले ना देखिले. संसारी माणी जो सुख, तो महामूर्ख, समर्थ सांगतायत. शाब्दिक बोले उदंड वाचा, लेश नाही वैराग्याचा. अनुताप धारिष्ठ साधनाचा, मार्ग न धरी श्रीराम. अनेक गुरु केलेले आहेत. त्यामुळे ह्या गुरुनी काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं, अशी ते काय म्हणतो त्याला, काही प्रसंग, काही गोष्टी, काही कथा, चुटकुले, हे सगळे त्याला पाठ आहेत. शाब्दिक बोले उदंड वाचा, तो बोलायला लागला म्हणजे लोक माना डोलवत राहतात. हजारोची सभा, शेकडोंची सभा भरलेली असते. हे सगळं व्यासपीठावर आहे. लेश नाही वैराग्याचा. विषय संपलेले नाही. हवं नको पण अजून संपलेलं नाही. अनुताप धारिष्ठ साधनाचा, मार्ग न धरी. त्याला पश्चाताप होत नाही, वैराग्य उपजत नाही. साधनेतलं धारिष्ठ्य त्याला सांभाळता येत नाही. अनुताप धारिष्ठ साधनाचा, मार्ग न धरी. एका अभंगामध्ये समर्थ म्हणतात, गेला प्रपंच हातीचा, लेश नाही परमार्थाचा. म्हणजे त्याचे धड आरत्रही नाही, परत्रही नाही. प्रपंचही नीट करता आला नाही, परमार्थही करता आला नाही. गेला प्रपंच हातीचा, लेश नाही परमार्थाचा. दोहीकडे अंतरला थोरपणे, भांबावला. गेली औचिते निस्पृहता. जी काही थोडी निस्पृहता त्यांनी बाळगली होती, गेली औचिते निस्पृहता. नाही स्वार्थची पूर्ता. त्याचा स्वार्थ संपत नाहीये. त्यामुळे निस्पृहता काही त्याच्या अंगी बळा येत नाही. क्रोधे गेला संत संग. चिडचिडेपणामुळे, रागामुळे, क्रोधामुळे जो संतांचा सहवास मिळणार होता, तोही गेला. क्रोधे गेला संत संग, लोभे जाहला ओरंग. लोभामुळे, मोहामुळे त्याचा सगळा बेरंग झाला. पूर्ण झाली नाही आस. एवढं सगळं करू, विषयांचा बराडी येतो. विषयासक्त आहे, विषयालिप्त आहे. पूर्ण झाली नाही आस, इकडे बुडाला अभ्यास. कायम त्याचं लक्ष तिकडे, अभ्यासावर पाणी पडलंय. दास म्हणे क्रोधे केले,
अवघे लाजीरवाणे झाले. लोभ, मोह, क्रोध, कामना, वासना माणसाला प्रपंच धड करू देत नाही, परमार्थ सुद्धा करू देत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, गेला प्रपंच हातीचा, लेश नाही परमार्थाचा. पुढे समर्थ म्हणतायत, भक्ती विरक्तीना शांती, सद्वृत्ती लीनताना दाती, कृपा दयाना तृप्ती, सुबुद्धी असेची ना श्रीराम. त्याच्या हृदयामध्ये भक्ती नाहीये, विरक्ती नाहीये, शांती नाहीये, नम्रता नाहीये, इंद्रिय दमन नाहीये, कृपाळूपणा नाहीये, दया भावना नाहीये, समाधानी वृत्ती किंवा सुबुद्धी याचा अजिबात त्याला लवलेश सुद्धा नाहीये. कसं त्याचं घर आहे? सगळा हव्यास आहे त्याच्या मागे. भक्ती विरक्ती ना शांती. देवाचं भजन नाहीये, देवाचं नामस्मरण नाहीये, औषधाला सुद्धा वैराग्य नाहीये. सद्वृत्ती लीनता न दाती. शांतता नाहीये, नम्रपणा नाहीये, सदाचार नाहीये, कृपा दयाना तृप्ती. किती वर्णन केलेले, किती सूक्ष्म निरीक्षण आहे समर्थांचा. दुर्गुणांची यादी किती मोठी दिली आहे बघा. सुबुद्धी असेच ना. एक संत सांगतात, जीही घर साधून पूजिये. ज्याच्या घरामध्ये साधूंची संतांचं पूजन होत नाही, हरी की सेवा नाही. जीही घर साधून पूजिये, हरी की सेवा नाही. भगवंताचं काही अर्चन वंदन पूजन काही नाहीये. ते घर मरघटक सारखे. ते घर आहे का? ते तर स्मशान आहे. ते घर मरघट सारखे, भूत बसाय तीन माही. त्या ठिकाणी कोण कुणाचं वास्तव्य आहे? भूता खेतांचं वास्तव्य आहे. आम्हाला विचार केला पाहिजे, आमचं घर कसं आहे? आमची साधना होतीये का? दररोजची उपासना होतीये का? उपासने विन निराश्रयो, उदंड केले तरी तो जयो प्राप्त होणार नाही. साधना उपासना ही आमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला पाहिजे. याचं चिंतन आम्हाला करायला समर्थ या ओव्यांमध्ये लावतायत. काया क्लेशी शरीरहीन, धर्मविषयी परमकृपण, क्रिया पालटेना कठीण, हृदयी जयाचे श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, काया क्लेशी शरीरहीन. काय शब्दांची संगती आहे? धर्मविषयी परमकृपण, क्रिया पालटेना कठीण, हृदयी जयाचे. त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या हृदयामध्ये कसे तोडगेत त्याच्याकडे. काया क्लेशी शरीरहीन. ज्याला काही कष्टाचं काम करायचं आहे, फुलं तोडायची आहे, झाडून काढायचं आहे मंदिराला, तो म्हणतो मी आजारी आहे, माझी तब्येत ठीक नाही हो. नाही तर मी हे सगळं काढलं असतं, सगळी जाळी जळमट काढली असती, रंगवलं असतं, झाडून काढलं असतं, स्वच्छ केलं असतं. त्याच्याकडे त्याचा तोडगा आहे, त्याचं उत्तर आहे. काया क्लेशी शरीरहीन. जिचं कष्टाचं काम पडतंय, शारीरिक कष्ट करायला जर कोणी सांगितलं तर हा म्हणतो मी आजारी आहे. कोणी म्हणतो धर्माचं काम आहे, काही योगदान दिलं पाहिजे, काही डोनेशन दिलं पाहिजे, काही द्रव्य दिलं पाहिजे. हा परमकृपणा. तो म्हणतो पगारच झाला नाही, 3 महिने झाले, सध्या मंदी आहे, लॉकडाऊन चालू आहे, धंदाच बंद आहे. परमकृपणा, कंजूषपणा. आर्जव नाही जयासी, जो अप्रिय सज्जनासी, जयाचे जीवी अहर्निशी, परन्यून वसे. किती दुराचारी माणूस आहे हा.
आर्जव नाही जनासी. तो कधीही चांगलं बोलत नाही. नम्रता, लीनता कधीही त्याच्या तोंडामध्ये नाहीये. अप्रिय सज्जनाशी, असा माणूस सज्जन त्याला टाळतात. याच्या वाटेला कोण जाणार आहे? ते याला टाळतात. सज्जनांना, साधूंना, महानुभावांना हा अप्रिय माणूस आहे. जयाचे जीवी अहर्निशी परन्यून वसे. दुसऱ्याचं वाईट कसं होईल, त्याला वाईट कसं बोलता येईल, त्याला टोचून कसं बोलता येईल, एकच विचार याच्या डोक्यात आहे. सदा सर्व काळ लटिका, बोले माईक लापणिका. क्रिया विचार पाहता एका, वचनी सत्य नाही. त्याच्या वागण्यात धादांत खोटेपणा भरलेला आहे. सदा सर्व काळ लटिका, लटिका म्हणजे खोटा. समर्थांनी आत्मारामामध्ये काय सांगितलं? माया गौरी पासून झाला, जयावरी लटिका आळ आला. मंगलाचरण आहे, गणपतीचं वर्णन आहे. माया गौरी पासून झाला, जयावरी लटिका आळ आला. मूळ पुरुषाचं वर्णन आहे. जो मायेपासून झाला आणि त्यांनी हे सगळं विश्व उभा केलंय, त्याच्यावर आळ आलाय. तो कसा आळ आलाय? लटिका आळ आला. त्या शब्दामध्ये मर्म आहे. लटिका म्हणजे खोटा, खोटा आळ आलाय. आता आळ या शब्दाचाच अर्थ काय? की जे खोट आहे. समर्थांची भाषा आपल्याला समजून घेता आली पाहिजे. या ठिकाणी समर्थ म्हणतात, सदा सर्व काळ लटिका, बोले माईक लापणिका. त्याच्या बोलण्यात अत्यंतिक खोटारडेपणा आहे. आणि लापणिका म्हणजे तोंड देखलेपणा. तोंडावर वाहवा करायची आणि पाठ फिरल्याबरोबर त्याची टिंगलटावाळी. क्रिया विचार पाहता एका, बोलणे आणि चालणे यामध्ये महदांतर आहे. दोन ध्रुव आहेत. समर्थ म्हणतात, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. बोलतो एक, चालतो एक, त्याचे नाव हीन विवेक. समर्थ म्हणतात दासबोधामध्ये, हीन विवेक, अत्यंत खालच्या पातळीचा. त्याला विवेक कसं म्हणायचं? पण ती चतुरपणा आहे. बोलण्यात तो लोकांना मशगूल करून टाकतो, मोहित करतो, भ्रमित करतो. पण त्याच्या आचार आणि विचारांमध्ये, करनी और कथनी में बहुत फरक है. असा तो माणूस आहे. क्रिया विचार पाहता एका, वचनी सत्य नाही. त्याचा आचार आणि विचार जर पाहिला तर त्याच्या तोंडातून बाहेर पडलेल्या एकाही वाक्यावर, एकाही शब्दावर देखील आपल्याला विश्वास ठेवता येणार नाही. एवढे दुर्गुण समर्थ रामदासांनी या ठिकाणी वर्णन केलेले आहेत. मला असं वाटतं की खरोखर सत्शिष्य लक्षण समासामध्ये जो अत्यंत हीन वृत्तीचा आहे, प्रापंचिक नव्हे, तो दरोडेखोर आहे, तो काय म्हणू त्याला, पाषांड आहे, अशा माणसाचं वर्णन हे सगळं सत्शिष्य लक्षणामध्ये समर्थांनी का केलं असेल? सुनील दादा चिंचोळकरांनी अशा ह्या सगळ्या दुर्व्यवहार करणाऱ्या या माणसाला त्याचे जे दुर्गुण चिकटलेले आहेत, त्याची जी यादी समर्थांनी दिलेली आहे, त्यावरनं एक गमतीशीर कथा सांगितली आहे. समर्थवती सुनील दादा चिंचोळकर म्हणतात की सैतान एकदा झोपला होता. त्याला असं वाटलं की आता या जगामध्ये कुणी साधना करू शकत नाही, कुणी कुणाचा शिष्य होऊ शकत नाही, कुणी ज्ञान प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून त्याला बरं वाटलं, म्हणून तो झोपला. तो झोपलेला असताना थोड्या वेळाने त्याचे जे सगळे सहकारी आहेत, सैतानाचे सहकारी कोण आहेत? समर्थ रामदासांनी ही जी वर्णन केलेली यादी आहे, हे सगळे दुर्गुण, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दुर्वासना, दुसऱ्याचं वाईट बघणे, वाईट बोलणे,
निंदा, दंभ, कंजूषपणा, दुर्बुद्धी, दुसऱ्याबद्दलची वाईट वासना, विकल्प, आळस, संशय, हे सगळे सगळे त्याचे जे सहकारी आहेत ते धावत आले. त्या सैतानाला त्यांनी उठवलं. ते म्हणाले, अरे काय करतो तू इथं झोपून? तो म्हणला, काय झालं? ते म्हणे, बघ ना, ते त्यांनी ज्ञान मिळवलं एका माणसाने, तू तर गाढ झोपला म्हणे इथं. तो म्हणला, हो, कसं शक्य आहे? ते म्हणे, चल तू बघ त्यांनी कशी साधना केली आणि त्यांनी त्याचं आत्मज्ञान प्राप्त केलंय. परब्रह्म स्वरूपाची तदाकारता त्याला प्राप्त झाली आहे. सैतानाला समजेना की नक्की काय करावं. आपला प्लॅन सगळा फेल गेला. सैतानाने सांगितलं, ठीक आहे, हरकत नाही म्हणाला. त्यांनी आत्मज्ञान मिळवलंय ना, हरकत नाही. त्याची गच्छंती कशी करायची ते तर आपल्या हातात आहे. ते म्हणले, म्हणजे काय करायचं? तो म्हणतो, आता तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळे वेश बदला आणि त्याचे सत्शिष्य व्हा. त्याच्या कच्छपी लागा, त्याची साधना करा, त्याच्या नादी लागा, पण तुमचं मूळ स्वरूप झाकून ठेवा. कर्मकांड करा, सवळं कडक करा, जातीभेदाच्या भिंती उभ्या करा, संप्रदायाच्या भिंती उभ्या करा आणि एकमेकांच्या उरावर बसा. शिष्य संप्रदाय सगळा असा मातीत गेला की त्या ज्ञानी पुरुषाचं काय म्हणलंय? समर्थ होती सुनील दादा चिंचोळकरांनी ही कथा सांगितली आहे. ज्ञानी पुरुषाच्या अधपतनाला हे सगळे दुर्गुण कारणीभूत होतात. हा मतितार्थ आहे. आपण अशा दुर्गुणांपासून 2 हात काय 2 किलोमीटर लांब राहिलं पाहिजे. आपली साधना, आपली उपासना अव्याहतपणे करत राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला आत्मिक बळ रामाने द्यावं ही त्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास वंदन करतो. झालेली सेवा समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.